मराठा विद्याप्रसारक समाज संस्था नाशिक यांच्या अभिनव बाल विकास मंदिर उत्तमनगर सिडको नाशिक ही शाळा 100% अनुदानित शाळा असतानाही माहिती शाळा व संस्था प्रशासन यांनी पालकांपासून अनेक वर्षांपासून लपवून ठेवली होती व पालकांकडून बेकायदेशीरपणे 7,500 रुपये वसुली शाळा व संस्था करत आहे। तसेच आदर्श शिशु विहार उत्तमनगर सिडको नाशिक ही विना अनुदानित शाळेत मागील वर्षांपासून बेकायदेशीरपणे 1,500 रुपयांची वाढ करून 5,500 रुपये फी पालकांकडून वसूल केली जात आहे। म्हणून सर्व पालकांनी एकमताने बेकायदेशीर फी भरायची नाही असे ठरवले होते। 1 मे रोजी शाळेचा निकालाचा दिवस होता। सर्व पालक शाळेत मुलांचे निकालपत्र घेण्यासाठी जमले होते, परंतु शाळा व संस्था प्रशासन मंत्री पालकांना आधी शाळेची फी भरा व निकाल घेऊन जा असे शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती पवार यांनी सांगितले। शाळा 100% अनुदानित आहे, मग शिक्षण हक्क कायद्यानुसार मुलांना मोफत शिक्षण मिळाले पाहिजे या निर्णयावर पालक ठाम होते। पालकांनी ठिय्या आंदोलन करून शाळा व संस्था प्रशासनाचा निषेध व्यक्त केला। शाळेतील सर्व पालक शिक्षण उपसंचालक बीबी चव्हाण यांच्याकडे जाऊन त्यांची भेट घेऊन पालकांवर झालेल्या अन्यायाची आपबीती सांगितली। उपसंचालकांनी लगेच शाळेच्या मुख्याध्यापिका यांना पत्र पाठवले। त्यात त्यांनी शाळेला खडसावून सांगितले की महाराष्ट्र शैक्षणिक संस्था अधिनियम 1987, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009, महाराष्ट्र शैक्षणिक संस्था अधिनियम 2011 व त्याखालील नियमावली महाराष्ट्र शैक्षणिक संस्था अधिनियम 2016 नियमावलीमधील तरतुदीनुसार पालकांना त्वरित मुलांचे गुणपत्रक द्यावे, दाखले देण्यात यावेत, पुढील वर्षाचे प्रवेश नियमित देण्यात यावेत। शाळेने असे न केल्यास पालकांनी शाळा व संस्थेवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल केल्यास त्या शाळा व संस्था प्रशासन जबाबदार राहील असे आदेशात म्हटले आहे। 17 मे रोजी पुन्हा शेकडो पालक शाळेत एकत्र येऊन शिक्षण उपसंचालक यांच्या आदेशाची प्रतच शाळेला दिली। म्हणून शाळेने शाळेवर व संस्था चालकांवर संतप्त पालक फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करतील या भीतीने सर्व पालकांनी विद्यार्थ्यांचे निकालपत्र व दाखले दिले जातील असे सांगितले। पालकांनी दाखवलेल्या एकजुटीमुळे शाळा प्रशासनाला नमते घ्यावे लागले व पालकांना दाखले व निकालपत्र मिळायला सुरुवात झाली आहे। परंतु शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती पवार यांनी पालकांना धमकी दिली आहे, तुम्हाला पुढील वर्षाचे प्रवेश मिळणार नाहीत। तुमच्या मुलांचे प्रवेश संस्था चालक व सरचिटणीस नितीन ठाकरे ठरवतील, तरच आम्ही तुमच्या मुलांना शाळेत प्रवेश देऊ। म्हणून सर्व पालकांनी अंबड पोलीस स्टेशन गाठून तेथील पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांना तक्रार अर्ज देऊन शाळेने व संस्थेने शिक्षण उपसंचालक यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केले आहे म्हणून शाळेवर व संस्थेवर गुन्हे नोंदवण्यात यावेत असे निवेदन दिले। यावेळी पालक संघर्ष समितीचे महेश पाटील, संदीप गांगुर्डे, किरण गायकवाड, पुष्पेंद्र महाजन, राजू चौधरी, धनराज वाघ, शिवाजी जाधव, शोभा नारखेडे, सचिन मते, समाधान देवरे, धनराज पाटील, अश्विनी हाके, कविता शिंदे, खुशाल मटाले, स्वाती सोनवणे, वैशाली सूर्यवंशी, सुनील करडिले, किरण पाटील यासह शेकडो पालक उपस्थित होते। मराठा विद्याप्रसारक संस्था नाशिक यांच्या अभिनव बाल विकास मंदिर व आदर्श शिशु विहार उत्तमनगर सिडको नाशिक या ज्या 2 शाळा आहेत, या सिडको परिसरामध्ये या शाळा आहेत। सर्व जे पालक आहेत ते सर्व गोर गरीब कष्टकरी कामगार वर्ग आहे। अभिनव बाल विकास मंदिर ही जी 1ली ते 4थी ही जी शाळा आहे ही 100% अनुदानित शाळा आहे। तसेच आदर्श शिशु विहार ही जी नर्सरी ते मोठा गट ही जी शाळा आहे ही शासनाने नॉन ग्रँटेड किंवा विना अनुदानित अशी शाळा आहे। परंतु ह्या संस्थेमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून खूप मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे। या भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये पालकांनी गेल्या 2 वर्षांपासून शिक्षण विभागाचे प्रधान सचिव असतील, महाराष्ट्राचे मुख्य सचिव असतील, मुख्यमंत्री असतील, शिक्षण विभागाचे शिक्षण उपसंचालक असतील, शिक्षण आयुक्त असतील, नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महोदय असतील किंवा शिक्षण विभागातले प्रशासन अधिकारी असतील, या सर्वांना गेल्या 2 वर्षापासून शेकडो निवेदनं दिलेली आहेत। परंतु आजपर्यंत पालकांना यांनी कुठलाही न्याय मिळवून दिलेला नाही। म्हणून शेवटी पालकांची हक्काची लढाई आज रस्त्यावर उतरून
पालकांना आज लढाई लढावी लागते. 1 मेला शाळेचा रिझल्ट होता, मुलांना गुणपत्रक द्यायची होती. शिक्षण हक्क कायदा असं म्हणतो की कुठल्याही मुलाला शाळेमध्ये गुणपत्रक, दाखले तसेच मुलांचे प्रवेश हे कुठलीही शाळा अडवू शकत नाही. शासनाच्या धोरणाप्रमाणे शिक्षण हक्क कायद्यानुसार जर असे प्रवेश अडवले, जर मुलांचं शिक्षणाचं नुकसान केलं तर अशा शाळेवर व संस्थेवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल होतात. हे सर्व शाळा व संस्था प्रशासनाला माहिती आहे, तरीसुद्धा यांनी आजपर्यंत कुठलीही दखल घेतली नाही व पालकांचे रिझल्ट अडवून ठेवले. यासाठी गेल्या 1 मे रोजी हजारो पालकांनी आम्ही आंदोलन केलं. पोलीस स्टेशनमध्ये येऊन आम्ही पत्रव्यवहार केला. उपसंचालक कार्यालयामध्ये जाऊन उपसंचालक कार्यालयाकडून लेखी पत्र मिळवून घेतलं व उपसंचालकांनी लेखी आदेश दिलेत की कुठल्याही पालकांकडून तुम्हाला पैसे घेता येणार नाहीत. कुठल्याही पालकांकडून पैसे घेता येणार नाहीत. तुम्हाला मोफत शैक्षणिक हक्क कायद्यानुसार मुलांना रिझल्ट द्यावे लागतील, दाखले द्यावे लागतील, तसेच पुढच्या वर्षाचे प्रवेशसुद्धा द्यावे लागतील. हे शिक्षण उपसंचालकांनी लेखी दिलं आणि शाळेला सुद्धा कळवलेलं आहे. आज रोजी आम्ही आमच्या मुलांचे रिझल्ट घेण्यासाठी शाळेमध्ये गेलो होतो, परंतु शाळेने आम्हाला सांगितलं की आम्ही फक्त तुम्हाला रिझल्ट देऊ व पुढच्या वर्षाचे जे प्रवेश आहेत ते प्रवेश द्यायचे की नाही द्यायचे ही आमची संस्था ठरवेल. आमचे संस्था चालक ठरवतील. आमचे संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे ठरवतील. जे त्यांनी हो म्हटलं तरच आम्ही तुम्हाला प्रवेश देऊ, नाहीतर आम्ही तुमच्या मुलांचे प्रवेश नाकारू असं त्यांनी ठामपणे आम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळे पालकांना न्याय मिळावा म्हणून आज शेकडो पालक आज आम्ही अंबड पोलीस स्टेशनचे PI हांडे साहेब यांना भेटलो. यांना आज आम्ही शेकडो निवेदनं आज एकत्र करून दिलेली आहेत आणि यांना आम्ही सांगितलेलं आहे, जर पालकांना न्याय मिळणार नसेल, मुलांना जर मोफत शिक्षण मिळणार नसेल तर तुम्ही शिक्षण हक्क कायद्यानुसार व शिक्षण विभागाच्या तरतुदीनुसार तुम्ही आज शिक्षण विभागाचे जे काही मुख्याध्यापिका असतील शाळेचे जे संस्थेचे जे संस्था चालक आहेत त्यांच्या सर्वांवर नियमानुसार फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करा व आमच्या मुलांना पुढील वर्षाचे प्रवेश नियमित करा. आमच्या मुलांचे जे दाखले थांबवले ते दाखले त्वरित द्या. आमच्या मुलांचे जे गुणपत्रक थांबवले त्या सर्व पालकांना गुणपत्रक द्या. शेवटच्या पालकांना गुणपत्रक द्या अशी आमची आज निव्वळ मागणी होती आणि त्या मागणीसाठी शाळेच्या मुख्याध्यापकांना आम्ही निवेदन द्यायचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी आमचे निवेदन घेण्यापासून नकार दिला. त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही कोणाकडून तुमचे निवेदन स्वीकारणार नाही. तुम्हाला तुम्हाला निवेदन द्यायचं असेल तर आमच्या संस्था चालकांना जाऊन निवेदन द्या. म्हणून आम्ही त्या निवेदनाच्या प्रती आज जे काय अंबड पोलीस स्टेशनचे PI आहेत राकेश हांडे साहेब, आम्ही त्यांना सर्वांना दिलेलं आहे व त्यांना सर्व पालकांच्या वतीने विनंती केलेली आहे की तुम्ही जर आम्हाला आमचे न्याय मिळणार नसेल, आमचा हक्क मिळणार नसेल तर तुम्ही त्यांच्या संस्थेवर व शाळेत फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करा व आम्हाला न्याय द्या. पालक एकजुटीचा, पालक एकजुटीचा, पालकांना न्याय, पालकांना न्याय, पालक एकजुटीचा, फौजदारी गुन्हा, फौजदारी गुन्हा, पालकांना न्याय, पालकांना न्याय.